जय महाराष्ट्र. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह आणि ज्या कधीही खऱ्या नसतील अशा गोष्टी बोलल्या. म्हणजे ज्यावेळेस कधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये एखाद्या नेत्याला पद हवं असेल तर मर्सिडीज वगैरे द्यावे लागतात, या अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. आता पहिला प्रश्न म्हणजे जो संजय राऊत साहेबांनी त्यांना केला की तुम्ही 4 वेळा विधान परिषदेवर आमदार झाला तर तुम्ही किती मर्सिडीज दिल्या, त्या मर्सिडीजच्या पोच पावत्या आम्हाला दाखवा. आता त्याच्यावर त्यांचं उत्तर तर अजून काय आलेलं नाही आहे. असो, गोष्टी तर खोट्याच आहेत, याच्यात तथ्य काहीच नाही आहे, सगळ्या तथ्यहीन गोष्टी आहेत. आता आपण नीलम गोरेंकडे पुन्हा एकदा. नीलम गोरे ह्या सलग 4 वेळा विधान परिषदेवर आमदार झाल्या, नंतर उपसभापती वगैरे झाल्या, मोठ्या पदावर आहेत, त्या सन्माननीय व्यक्ती आहेत, संविधानिक पदावर आहेत, सगळं मान्य. आता नीलमताई ह्या पुण्यात राहतात आणि गेल्या 25 वर्षापासून त्या आमदार होत्या. तर त्यावेळी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कुठल्या पद्धतीने पुढे गेली हे सगळ्यांनाच माहिती. म्हणजे तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही शिवसैनिकांना त्यांच्याविषयी विचारलं, महिला आघाडीच्या म्हणा किंवा कोणत्याही, तर तो व्यक्ती तुम्हाला इत्थंभूत माहिती देईल. म्हणजे त्या व्यक्तींनी काय काय केलेलं आहे गेल्या 25 वर्षात शिवसेनेसोबत, त्या सगळ्या गोष्टी त्या सांगतील. त्याच्याविषयी जास्त काही बोलायला नको. पण जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जर गेल्या 4 टर्म आमदार म्हणून काम करतात पुणे शहरातून, तुम्ही पुण्यासाठी काय केलं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे फार मागं जायला नको. आत्ताच आपण आत्ताच बोलूयात की पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी होत आहेत. ज्या कोथरूडमधून तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाला सगळ्यात जास्त यश मिळालं, म्हणजे चंद्रकांत दादा पाटील जिथून आमदार आणि मंत्री आहेत, मुरलीधर मोहोळ जिथून म्हणजे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत, कोथरूड हा त्यांचाच पट्टा आणि तुम्ही जिथं राहता तिथून शेजारीच, म्हणजे हाकेच्या अंतरावरच म्हणा. त्या कोथरूडमध्येच गेल्या आठवड्याभरात प्रचंड गुन्हेगारी वाढली. म्हणजे लोकांवर, सर्वसामान्य नागरिकांवर देखील वार वगैरे झालेत. या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे? म्हणजे पुण्यातल्या पोलिसांना नेमकी तुम्ही कुठल्या पद्धतीची सूचना देत आहेत? आज आपण विविध ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की ट्रॅफिक पोलीस ज्या घाणेरड्या पद्धतीने नागरिकांशी वागतात, या सगळ्या गोष्टीवर लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय मत आहे, तुमचं काय वचक आहे? म्हणजे नीलम गोरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचा कोणता प्रश्न सोडवला? हा साधा प्रश्न आहे. तुम्ही मर्सिडीज दिल्या वगैरे ह्या असल्या गप्पा मारता, ह्या खोट्याच आहेत, याच्यात तथ्य बिलकुल नाही आहे. कारण ज्या पक्षामध्ये तुम्ही 25-25 वर्ष आमदारकी उपभोगली, त्या पक्षाविषयी तुम्ही असं बोलता, त्या लोकांविषयी तुम्ही असं बोलता. तुम्हाला प्रचंड विरोध असताना देखील उद्धव साहेबांनी कित्येक वेळा आमदारक्या दिल्या आणि त्यांच्यावरच तुम्ही आज असे उलटता आहात. म्हणजे जिथं सगळं मिळालं त्यांच्याविषयी तुम्ही आज असं बोलत आहात. याच्यावरूनच तुम्ही किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात हे कळतंय. त्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करण्यात काय अर्थ नाही. पण हा साधा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याची वाढती गुन्हेगारी याच्यावर तुमचं काय मत आहे, हे एकदा नीलम गोरेंनी सांगावं. जय महाराष्ट्र.